आणि चटणी बनवून तयार झालेली आहे मित्रांनो। मंचुरियनला घरी कसं बनवायचं ते शिकूया। गोबी मस्तपैकी बारीक चिरून घेतलाय, त्यासाठी लागणारा थोडा कोथिंबीर आपण यात मिक्स करू। थोडासा मैदा, फ्लावर आपण यात तिखट, मीठ, थोडं तेल, थोडा कलर, सर्व साहित्य मस्तपैकी मिक्स करून घेऊ। ते होतं ते सर्व मिक्स करून घेतलंय। नमस्कार मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वेळेस बाहेर जाऊन मंचुरियन खाणं शक्य नसतं, त्याकरता आपण या मंचुरियनला घरी कसं बनवायचं ते शिकूया सिंपल पद्धतमध्ये। त्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे। त्यासाठी एक छोटा आकाराचा एक पत्ताकोबीचा कांदा घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ तसं 1 चमचा मी काढलेलं आहे, 1 चमचा तेल खाण्याचं, हे कॉर्नफ्लॉवर किंवा मक्याचं पीठ तुम्हाला सहज किराणा दुकानावरती मिळेल, आणि हे अर्धा वाटी मी यामध्ये मैदा घेतलेला आहे, आणि जो कलर लागतो आपल्याला याच्यासाठी तो हा कलर घेतलेला आहे। तर यात 1 चमचा किंवा अर्धा चमचाही जरी तुम्ही टाकला तरी खूप पुरेसा आहे। तर चला मित्रांनो, आपण बघूया की याला कसं बनवता। सर्वात आधी आपण हा पत्ताकोबीचा कांदा बारीक करूया। आपण पत्ताकोबी मस्तपैकी बारीक चिरून घेतलाय, त्यासाठी लागणारा थोडा कोथिंबीर आपण यात मिक्स करू। जे आपण साहित्य काढलेलं होतं, जसं की आपलं थोडासा मैदा, एक अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आपण यात मिक्स करून घेऊ। तिखट, मीठ, थोडं तेल, थोडा कलर, सर्व साहित्य मस्तपैकी मिक्स करून घेऊ। यात आपल्याला एक थेंबही पाण्याची गरज पडत नसते। या पद्धतीने संपूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला। आपण सर्व जे साहित्य होतं ते सर्व मिक्स करून घेतलंय। यासाठी हे आपण आता थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवू। तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही असं साधं बाहेरही ठेवू शकता, 10 मिनटं असं तुम्ही झाकण ठेवा त्यावरती। काही लोक यामध्ये गाजरही मिक्स करतात, तुम्ही गाजरही किसून टाकू शकता। चला जर आपण याला फ्राय करून घेऊ। कढई ठेवलेली, आपण त्याच्यात थोडं तेल घालूया। चला जर आपण याला फ्राय करून घेऊ। आपली जी मंचुरियन आहे ती फ्राय करून झालेली आहे। आता त्यासोबत जी चटणी असते ती कशी बनवायची ते आपण पाहूया। त्यासाठी लागणारं साहित्य, एक 2 चमचा कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, आणि ह्या चिल्ली सॉस आहे, तुम्ही टोमॅटो सॉस पण घेऊ शकता। यात 1 चमचा व्हिनेगर, थोडं अद्रक आणि 2-3 लसण कापून घेतलेलं आहे, आणि थोडं जे कोबी होती ते चिरून घेतलेली। ते चटणी आपण कशी बनवायची ते बघूया। आता त्यात थोडं तेल घातलंय, त्यानंतर आपण जे अद्रक आणि लसूण होतं ते घालूया। त्यानंतर चिरलेली कोबी, कसं थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण त्यांना परतून घेऊ। बऱ्यापैकी थोडं झालेलं आहे, त्यात आपण 1 ग्लास पाणी घालून
आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आपण जे काढलेलं साहित्य आहे, रेड चिल्ली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि जे कॉर्नफ्लॉवर घेतलं त्यात थोडं पाणी घालून सर आपण मिक्स करूया. आणि यात थोडासा कलर घालूया आपण. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यात थोडं लाल तिखटही घालू शकता. 2 ते 3 मिनिटं याला चांगलं होऊ द्या. आपली मंचुरियन आणि चटणी बनवून तयार झालेली आहे मित्रांनो. तुम्ही घरी नक्की ट्राय करा.